आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आवर्जून इथे उपस्थित असलेले मेहकर लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय सिद्धार्थजी खरात साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते माननीय श्यामभाऊजी उमाळकर, आमचे नगर परिषदचे उपाध्यक्ष गटनेते आलिमजी ताहेर साहेब, आमचे शिवसेनेचे गटनेते विलासमामा चनखोरे, आमचे तालुका प्रमुख नेमोजीराव पांडव, युवासेना तालुका प्रमुख आकाशजी घोडे, ॲडव्होकेट आनंदरावजी वानखेडे साहेब, हजारी साहेब, कलीम खान साहेब, शैलेजी बावस्कर, तसेच आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व आमचे काँग्रेसचे सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, आज आपण जे इथे आलो आहोत तर आम्हाला जो 6 महिन्यापूर्वी पाठिंबा किंवा एकत्रितपणा आम्ही यायला पाहिजे होतो काँग्रेससोबत, मी जेव्हाही आमचे वोटिंग झाले, माझ्या अध्यक्षपदाचा निकाल जाहीर झाला आणि आम्ही तिथनं आमदार साहेबासमवेत बाहेर पडलो, तेव्हाच मला वाटते खंडपडे साहेब कोणी आमची बाईट घेतली. त्याच वेळेस मी बोललो होतो की आमचे जे 6 नगरसेवक निवडून आलेले नसून आमचे जवळपास 6 प्लस काँग्रेसचे 11 असे आमचे जवळजवळ 17 नगरसेवक आलेले आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून मी 18 अशी आमची मेजॉरिटी राहणार आहे. परंतु काही कारणास्तव, कारण असं होतं की प्रत्येक वार्डामध्ये शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांची तिहेरी लढत झाली आणि आमची बरेचसे काही कार्यकर्ते काँग्रेसच्या यांच्यासोबत 50 ते 100 मतांनी पडलेले आहेत. त्यामुळे ही अटीतटीची लढाई झाल्यामुळे सर्वांच्या मनामध्ये होतं की आपण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत गेल्यानंतर त्यांचे जे पडलेले नगरसेवक आहेत त्यांच्यापासून आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला दुजाभाव मिळू शकतो अशी सर्वांची मानसिकता होती किंवा याच्यामध्ये बाकी लोकांची इंटरफेअर होईल, आपल्याला तकलीफ जाईल. त्यामुळे काही काळासाठी ते आमच्याकडून थोडे दूर राहिले. पण जेव्हा त्यांना लक्षात आलं की नगराध्यक्ष वैयक्तिक मी हे सर्वांना घेऊन चालण्याच्या मनस्थितीत आहेत आणि बाकी जे कार्यकर्ते आहेत यांची भूमिका सौम्य आहे, कारण राजकारण जेव्हा संपून जातं त्यावेळेस आपल्याला मेहकरचा विकास हे सर्वांच्या समोरचं ध्येय होतं आणि सर्वांची मानसिकता थोडी होत श्यामभाऊ उमाळकर यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला थोडा वेळ लागला. परंतु सवेरे का भुला काय म्हणते, सुबह का बोला शाम को अगर लोट आहे तो उसको भुला नाही कहते, त्या वृत्तीप्रमाणे सर्व जणांनी मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून सर्वांची मानसिकता होत जवळपास जेव्हा 9 लोकांची मानसिकता झाली आणि आमचे त्यामध्ये चर्चा झाली त्यावेळेस सर्वांना एकदम म्हणजे आमच्याकडनं तोच रिस्पॉन्स मिळाला व सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन आम्हाला जाहीरपणे पाठिंबा देण्याचे ठरवले. त्यामध्ये आलिमबाई ताहेर असतील, विलासमामा चनखोरे असतील, आमदार सिद्धार्थजी खरात साहेब असतील, श्यामभाऊ उमाळकर असतील व सर्वच आमचे दोन्ही पक्षांचे तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, या सर्वांनी आम्ही एकत्रित येऊन आणि सर्व नगरसेवक यांना विश्वास घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय इथंच न थांबता मेहकरच्या उज्ज्वल भविष्यासाठी व विकासासाठी हे आम्ही सर्व एका ताकदीने समोरच्या 5 वर्ष सोबत राहणार आहोत या माध्यमातून तुम्हाला आम्ही ग्वाही देतो व थांबतो. 11 आहे सगळे 9 आले, ते 2 आले तर घेसाल का किंवा आणण्यासाठी प्रयत्न करसाल का? या मेहकरच्या विकासासाठी 2च नाही, उर्वरित 9 + 2 असे 11 जरी आले तरी त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करू. कारण ज्यावेळेस मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेस पहिल्याच भाषणात मी कळवलं होतं की बुवा आता हे राजकारण संपलेलं आहे, इथले 26 नगरसेवक आणि 27 नगराध्यक्ष आपल्याला मिळून हे आपला एक परिवार म्हणून आपल्या शहरात जबाबदारी घेऊन चालायचं आहे. परंतु या गोष्टीला काही लोक सोबत आलेत, काही नाही आलेत, परंतु देर आहे दुरुस्त आहे, त्या वृत्तीप्रमाणे आपण घेऊन त्यांना चालू आणि त्यांचं येतील तेव्हा त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. आपले विलासराव चनखोरे आमचे गटनेते यांना त्यामध्ये मी हे सांगू इच्छितो की विकास हा सर्वच याच्यात असतो. विकास म्हणजे इथल्या जो सुशिक्षित बेरोजगार आहे किंवा आपल्या मतदारसंघातले बी काही ज्या लोकांना रोजगार नाही यांच्यासाठी रोजगार मेहकरमध्ये उपलब्ध कसा करता येईल यामध्ये आमचं लक्ष राहील. मेहकर व्यतिरिक्त मतदारसंघातील काही मुलांना सर्व नोकरीची अपेक्षा असते, 20 लाख 50 लाख भरायला तयार आहेत, परंतु त्यांना नोकऱ्या नाही आहेत. त्यांच्यासाठी हे विकास गाळे इथं बांधण्यात येतील. तुमचा जे प्रश्न आहे गाळे म्हणजे विकास का, गाळे म्हणजे विकासच म्हणता येईल. जनतेचा जो प्रश्न आहे गाळे म्हणजे विकास का, आता बरेचसे देतो, सगळे उत्तर देतो. आता बरेचसे खेड्यापाड्यातले असे लोक आहेत की त्यांच्या घरी करता पुरुष आहे, शेतीच्या भरोश्यावर ते काही त्यांचं भागत नाही आहे. 20 एकर का 50 एकर शेतकरी, जेवढा मोठा शेतकरी तेवढा अडचणीत येतो. कारण पाऊस कोणाच्या हाती नाही आहे, उत्पन्न येईल तर भाव कोणाच्या हातात नाही आहे, सरकार शेतकऱ्याला एकदम अतिशय कोणत्या पद्धती त्याला लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळे इथे त्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही इथे गाळे बनवणार, त्यांना गाळ्यांसाठी व्यवसायाच्या रूपाने त्यांची आवक वाढवणार आणि जोपर्यंत इथे हजारो गाळे बनणार नाहीत मेहकर शहरामध्ये, जे आता बनलेले आहेत ते अतिक्रमण धारकांना दिलेत, काही राजकीय पुढाऱ्यांनी घेतलेत, पण आता जे गाळे बनतील हे या गोरगरीब जनतेसाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी
त्यांना आम्ही इथे स्कोप देऊ, त्यांना व्यावसायिकदृष्ट्या प्रबळ करू. जोपर्यंत त्यांच्या हाताला बळ येणार नाही तोपर्यंत मेखरचा पाहिजे त्या पद्धतीत आर्थिक विकासही महत्त्वाचा आहे. आणि जे पाण्याचा विषय हा मी आत्ता बोलण्याप्रमाणे येणाऱ्या 2.5 ते 3 महिन्याच्या आतात मेहकर शहराला दुसऱ्या वर्षी पाणी पुरवठा होईल ही मी सर्वांच्या वतीने तुम्हाला शाश्वती देतो. आणि जे रस्ते नाल्यांचे प्रश्न आहेत ही माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांच्या निधीच्या माध्यमातून किंवा नगर परिषदेला येणाऱ्या विविध निधीच्या माध्यमातून तोही आम्ही पूर्ण करू. आणि विशेष म्हणजे गाळे बनवायचा उद्देश हा आहे की नगर परिषदला वेगळं काही इन्कम सोर्स नाही आहे. गाळ्यांच्या माध्यमातून मासिक भाड्यातून नगर परिषदला येणाऱ्या 5 वर्षामध्ये 5 ते 7 करोड रुपये हे गाळ्याच्या माध्यमातून भाडेतत्वावर येतील. आणि तो 5 ते 7 कोटी निधी हा नगर परिषद हक्काचा राहील. आणि ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी छोट्या मोठ्या आहेत या त्वरित आम्ही सॉल्व्ह करू शकू. याच्यासाठीच हा विकास होईल. बोला ना. 22 मे रोजी सर्वसाधारण सभा झाली एकच. बरं, ठराविक मंजूर झाला. त्याच्यामध्ये मोकाट जनावरे मोकाट कुत्रे धरणे, बरोबर आहे. गाढवा पकडल्या चालले. सरांनी तशी तक्रार सुद्धा केली होती. बरोबर आहे. लेखी तक्रार. हो. गाढवा पकडणं चालू आहे. गाढवाकडून पावती भेटली 5-10 हजार रुपये जे काही नियम असतात. हो. पण हे मोकाट कुत्रे मोकाट जनावर डसा लागले कुत्रे लोकांनी इकडं तिकडं. तर 22 मे ला झालं. आढाव साहेबांना 2दा-3दा बोललो हो करतात. पण होणार आहे नाही हे जे नाही महत्त्वाचे प्रश्न आहे सर्वच. कारण हे जो प्रश्न तुम्ही काढलेला आहे याचं आपलं मार्फत टेंडरिंग झालेलं आहे. टेंडरिंग एका कंपनीने घेतलेलं आहे. त्यांच्या मार्फत त्या कंपनीला आपण कामही दिलं. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये ते मोकाट जनावर कुत्रे पकडून काही सोडता येणार नाही आहेत. ते आपण पकडणार, त्याची नसबंदी करणार. आणि नसबंदी केल्यानंतर त्यांना काही दुखापत होऊ नये त्याची काळजीपोटी त्यांना 15 ते 20 दिवस आपल्या एक ठिकाणी ठेवावं लागेल. त्याची व्यवस्था आपले डम्पिंग ग्राउंडला आपण करतोय. आणि जे जे पिसाळले कुत्रे असतील काही असतील यांनाही आपण त्या ठिकाणीच ठेवणार, मग जेणेकरून जनतेला कोणत्या प्रकारे त्रास होणार नाही.